बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. प्रकृती पुरुष विवेक योग किंवा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग हा 13वा अध्याय. या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. या अध्यायाचे आपले 30 भाग झालेले आहेत आणि 760 ओव्या झालेल्या आहेत. आज आपण त्या पुढचा भाग म्हणजे भाग नंबर 31 पाहणार आहोत. त्या अगोदर पाठीमागच्या भागात काय झालेलं आहे थोडक्यात समजून घेऊयात आणि पुढे जाऊयात. या अध्यायाची सुरुवात ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ यांचं स्मरण करून या अध्यायाची सुरुवात करतात. या अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवान श्रीकृष्ण अर्जुनास हे सांगतात की हे शरीर हे क्षेत्र आहे. शरीर म्हणजे क्षेत्र आहे आणि हे जो जाणतो तो क्षेत्रज्ञ आहे. क्षेत्र म्हणजे शेती, क्षेत्रज्ञ म्हणजे शेतकरी. मग शरीर हे क्षेत्र आहे म्हणजे काय, शरीर म्हणजे शेती आहे म्हणजे काय, तर शेतकरी जसं आपलं शेती कसतो, त्यात जे धनधान्य टाकतो, पेरतो, त्या प्रमाणात त्याला त्या पद्धतीने त्याला त्यातून पीक मिळत असते. तसेच हे जे शरीर आहे, शरीर नावाचं क्षेत्र आहे, त्यात आपण पाप पुण्याची जशी पेरणी करतो, कर्म जसं करतो, तसं त्यातला जो क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा, याला सुख आणि दुःख याचं वरदान किंवा फळ मिळत असतं. त्यामुळे शरीराला क्षेत्र असं म्हटलेलं आहे. आता हे जे क्षेत्र आहे याच्यावर अधिकार कोणाचा आहे, यासाठी कर्मवादी, सांख्यमतवादी, तसेच संकल्पवादी आणि कालवादी आणि स्वभाववादी या प्रत्येक मंडळींनी आपापल्या परीने या शरीरावर कोणाचा अधिकार आहे हे सांगितलेलं आहे. पण त्यात कोणीच यशस्वी झालेलं नाहीये. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनास क्षेत्र म्हणजे काय ते सांगतो असे म्हणतात आणि भगवंत असं म्हणतात की हे जे क्षेत्र आहे हे 36 तत्वांपासून बनलेलं आहे. त्यानंतर श्लोक नंबर 7 येतो. यात सत्पुरुषाची लक्षणं सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये मनाची इच्छा नसणे, दांभिकपणा नसणे, अहिंसा, शांती, सरळपणा, आचार्य उपासना, अंतर्भूत सुचिरभूतपणा, नंतर स्थिरता आणि आत्मसंयम, या सगळ्या गोष्टी या सत्पुरुषाची लक्षणामध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर साधकाची लक्षणं काय आहेत किंवा उत्तम साधक कसा बनतो त्याविषयी सांगितलेलं आहे की उत्तम साधक म्हणजे ज्याला ज्ञानार्जन करायचं आहे, ज्याला अध्ययन करायचं आहे, गुरुकडे जाऊन ज्याला शिक्षण घ्यायचं आहे, त्याने काही नियम पाळायचे. त्यातला पहिला नियम म्हणजे विषयांच्या विषयी आसक्ती, म्हणजे विषय वैराग्य असलं पाहिजे, नाहीतर ते विषयातच लक्ष लागून राहतं आणि ज्ञानार्जनामध्ये खंड पडतो. त्यामुळं विषयांच्या विषयी विरक्ती असली पाहिजे. नंतर काय, अहमपणाचा अभाव, मनामध्ये अहमपणा नसला पाहिजे, अहंकार नसला पाहिजे. मला जर सगळं कळतं असं म्हणलं तर ते गुरु किंवा ते शिक्षक तुम्हाला काय शिकवणार आहात. तुम्हाला जर सगळंच येते म्हणल्यानंतर, तुम्हाला सगळंच माहिती आहे म्हणल्यानंतर मग शिक्षक सांगणार तरी काय तुम्हाला. तर त्यामुळं अहमपणाचा अभाव असला पाहिजे. त्यानंतर काय, जन्म, मृत्यू, वृद्धपणा आणि शरीर व्यवस्था यांचे ठिकाणी दोष दृष्टीने पाहणे. म्हणजे दोष दृष्टीने पाहणे म्हणजे काय, हे शरीर आज आहे उद्या नाहीये. जन्म आपल्याला झालेला आहे, जन्म झालेला आपला, पण मृत्यूने येणार आहे याचं भान राखलं पाहिजे. वृद्धापकाळ आपल्याला येणार आहे,
वृद्धापकाळी आपलं शरीर व्याधीग्रस्त होणार आहे हे लक्षात घेऊन तरुण असतानाच भगवंताची भक्ती करून मोक्ष प्राप्ती करून घेण्यासाठी प्रयत्न करायला हवा. म्हणून इथे सांगितलेलं की जन्म, मृत्यू, वृद्धपणा आणि शरीर व्यवस्था यांचे ठिकाणी दोष दृष्टीने पाहावं, तरच तुम्ही उत्तम साधक होऊ शकता, ज्ञानप्राप्ती तुम्हाला होऊ शकते. त्यानंतर श्लोक नंबर 9 मध्ये ज्ञान संपन्न पुरुष त्याची लक्षणं सांगितलेली आहेत. ज्ञानी कोणाला म्हणायचा, तर तो पुरुष की जो सर्वत्र उदासीनता, पुत्र, स्त्री, गृह इत्यादींच्या ठिकाणी संपूर्ण अनासक्ती आणि इष्ट अथवा अनिष्ट काही प्राप्त झाले तरी आपल्या चित्ताची समता नेहमी कायम ठेवणे, या गोष्टी ज्याच्यामध्ये आहेत तो ज्ञानी आहे असं समजायचा. आणि याच्या विरुद्ध जो आहे तो अज्ञानी. आता हे ज्ञानी पुरुषांची काही लक्षणं अजून आली आहे की भगवंताच्या प्रती अनन्य भावाने जो निर्दोष भक्ती करतो, निष्ठा ठेवतो, की ज्याला एकांतात राहण्याची आवड आहे व लोकसमुदायात राहण्याची आवड नाहीये, असा जो पुरुष असतो त्याला ज्ञानी पुरुष असं म्हणतात. त्यानंतर अध्याय नंबर 11 मध्ये म्हणजे ज्याचा आपण मागच्या 5 ते 7 भागांमध्ये निरूपण करत आहोत, तो अध्याय नंबर 11 त्याच्यामध्ये अज्ञानाची लक्षणं सांगितलेली आहेत. म्हणजे अज्ञानी कुणाला म्हणायचं, ज्ञानी आपण कुणाला म्हणायचं हे पाहिलं, पण अज्ञानी कुणाला म्हणायचं हे यामध्ये विस्तृतपणाने सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिलं लक्षण हे आहे, अज्ञानी कुणाला म्हणायचं त्याचं पहिलं लक्षण हे आहे की आपली प्रतिष्ठा व्हावी म्हणून किंवा लोकांनी आपल्याला मान द्यावा अशा पद्धतीनं जो वाट पाहतो किंवा आपला सत्कार झाला म्हणजेच ज्याला संतोष पावतो, हे पहिलं अज्ञानाचं लक्षण झालेलं आहे. दुसरं, असे लोक गर्वाच्या पर्वत शिखरावर जाऊन बसलेले असतात, म्हणजे अतिशय गर्विष्ठ असतात. नंतर आपल्या हातून जे कर्म आपण करतो त्याची असे लोक प्रसिद्धी करतात, डांगोरा पिटतात, स्वतःच्या तोंडाने आपली स्तुती करतात, म्हणजे स्वतःची आरती स्वतः करणं, अशा पद्धतीने हे लोक करतात. हे अज्ञानाचं लक्षण आहे. नंतर काय की दिवसातून 3दा स्नान करून शरीर नटवतात आणि प्राण्यांची पूजा करण्यास कंटाळा करतात. तसेच थोडं जरी कोणी यांची स्तुती केली तर लोहाराचा भाता जसा फुगला जातो तसे फुगतात आणि वारा नाहीसा झाला म्हणजे की लगेच लोहाराचा भाता फुंकला म्हणजे जसा तो वाऱ्यानं फुगतो व तोच वारा नाहीसा झाला म्हणजे लागलीच दबतो, तसा लाभ झाला असता हे लोक चढून जातात आणि हानी झाली असता लगेच दुःख मग्न होतात. म्हणजे स्थिर मन नसते, यांचं स्थिरता नसते मनामध्ये. दुःख पण पचवता यायला पाहिजे आणि सुख सुद्धा झेलता यायला पाहिजे. सुखात आणि दुःखात दोन्ही ज्यामध्ये तुमचं मन स्थिर असलं पाहिजे. तसेच कोणी थोडी जरी स्तुती केली तर असे लोक हर्षानं फुगून जातात. हे अज्ञानाचं लक्षण आहे, लक्षात ठेवा. किंवा कोणी थोडी निंदा केली असताही जो वाईट वाटून कपाळ धरून बसतो, तसेच ज्याला मान आणि अपमान दोन्ही सहन होत नाही, एकाच वचन देऊन दुसऱ्याचा घात करणे, हे सुद्धा अज्ञानाचंच लक्षण आहे. किंवा असे लोक बाह्यतकारी अतिशय उत्तम वाटतात, उत्तम दिसतात, पण मनात त्यांच्या वेगळंच चालू असतं. असे लोक घातक असतात. हे सुद्धा अज्ञानाचंच लक्षण आहे. अशा लोकांना गुरुची सेवा करण्यात तिटकार असतो. गुरुकडून जे ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे ते मानत नाहीत. मीच कसा हुशार आहे असं ते सांगतात. स्वतःचीच कर्मे स्वतः करत नाहीत आणि मनात संशय धारण करतात. अशा लोकांना द्रव्याचा अतिशय लोभ असतो. मग ते द्रव्य आपलं असलं काय दुसरं असलं काय त्यांना चालतं. तसेच
द्रव्यासाठी कुठल्याही थराला जातात, नीती अनीती मानत नाही. असे लोक स्त्री संगतीविषयी निर्लज्ज असतात. स्वभाव धर्माप्रमाणे कर्म करण्याची वेळ चुकली किंवा नित्य नैमित्तिक करायचे कर्म राहिले तरी त्याच्याबद्दल त्यांच्या मनात शंका येत नाही. निसंशयपणे हे लोक पापाचरण करतात. पुण्याच्या आचरणाच्या बाबतीत ते निर्लज्ज असतात. मनात संशय भरलेला असतो. ही सगळी अज्ञानाची लक्षणं आहेत बघा. असे लोक द्रव्य प्राप्तीविषयी पाप पुण्याची चाड बाळगत नाहीत. अजून काय की अशा लोकांच्या मनात बुद्धीची स्थिरता अजिबात नसते. थोडं जरी भय असले तरी हे लोक घाबरे होऊन जातात आणि दुःखाची गोष्ट ऐकल्याबरोबर गडबडून जातात. त्यांच्या मनात अज्ञान पूर्णपणे भरलेलं असतं. आत्मसंयमाचा अभाव असतो, लज्जेचा अभाव असतो. असे लोक कुळधर्म पाळत नाहीत. विषयांचे विषय ही लोक बहकलेले असतात, चंचल असतात. अज्ञानाची वृद्धी होते, चंचल असतात आणि यांच्या मनात विषयांची विषयी इच्छा ओतप्रोत भरलेली असते आणि विषय उपभोगासाठी हे लोक काहीही करतात. अशा लोकांच्या मनात स्त्रीविषयीची वेड असते. मरेपर्यंत विषयाचा तिटकारा यांना येत नाही. तसेच मी शहाणा आणि मीच श्रीमंत असा अभिमानाचा ताठा यांच्या मनामध्ये, यांच्या वागण्यामध्ये कायम दिसतो. दुसऱ्याचे चांगले झाले तर यांना सहन होत नाही. असे लोक मनातून अतिशय मत्सरी असतात. दुसऱ्याचा मत्सर करतात, अहंकारी असतात. अंगी ताठा रोमारोमात भरलेला असतो. अशा लोकांच्या मनाला थोडंही लोकांचं मन थोडंही द्रवलं जात नाही. म्हणजे अतिशय कठोर असतात हे लोक. तसेच तारुण्याच्या भरात आपल्याला पुढे मृत्यू येणार आहे याचं त्यांना भान नसतं आणि मृत्यू येण्याच्या अगोदर आपण सत्मार्गाला लागावं हे त्यांना कधीही समजून येत नाही. त्याचप्रमाणे जीविताच्या रूपाने हा मृत्यूच आला आहे असे जो विषय सुखाच्या भरात जाणत नाही असे हे लोक असतात. आणि आपल्या शरीराचा पुष्टपणा हा कधीतरी जाणार आहे, आपण प्रौढ होणार आहोत, तसेच आपल्याला वृद्धकाळ येणार आहे हे लोक हे जाणत नाहीत. हे लोक आहार व निद्रा यात गर्क होऊन त्यापासून आपला नाश होत आहे हे समजत नाहीत. फक्त चांगलं चांगलं खायचं, झोपायचं, ऐश करायची, याच्या व्यतिरिक्त यांना काहीही सुचत नसतं. ही सगळी अज्ञानाची लक्षणं आहेत. मृत्यू आपल्याला येणार आहे, क्षणाक्षणानं आपण मृत्यूच्या जवळ जात आहोत. मरण आयुष्यात जिंकणार आहे. मीठ जसं पाण्यामध्ये विरघळतं तसं आपलं आयुष्यातला काळ, क्षण एक एक निघून चाललेले आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही. तारुण्याची धुंदी यांच्या डोळ्यावर चढलेली असते. शरीर संपत्ती कमी होते, अंगावरील तेज लोपते, वर डोके मानेबरोबर हलू लागते, दाढीवर नाकाची सावली पडू लागते आणि मानेचा काटा ढिला होतो. अशी शरीराची स्थिती झाली तरी त्याच्या तारुण्याचा मद म्हणजे माज कमी होत नाही. म्हातारा झाला तर याचा माज कमी होत नाही. अशी ही सगळी अज्ञानाची लक्षणं आहेत, मूर्खपणाची लक्षणं आहेत. हे आंधळ्याला ज्याप्रमाणे पुढं असलेला खांब उरावर आदळेपर्यंत समजत नाही किंवा जळत असलेले घर अंगावर पडेपर्यंत आळशी मनुष्य उठत नाही, त्याप्रमाणे तारुण्याचा उपभोग घेत असता पुढे येणाऱ्या म्हातारपणाबद्दल जो विचार करत नाही तो केवळ अज्ञान स्वरूप होय. इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं. आज भाग नंबर 31 760 पासून ओयात आपण वाचणार आहोत.
देखे अक्षमे कुब्जे की विटाजू लागे फुंजे परी न म्हणे पाहे माझे ऐसेची भवे आणि अंगी वृद्धाप्ततेची संज्ञा ये मरणाची परिजया तारुण्याची भुली न फिटे तो अज्ञानाचे घर हे साचची घे उत्तर देवीची परियेसी थोर चिन्हे अनेक तरी वाघाची ये आवडे आडवे एक वेळ आला चरवणी दैवे तेणे विश्वासे पुढती धावे वसू जैसा का सर्पधरा अंतू अवचटे ठेवा आणिला स्वास्थू येतुलियासाठी निश्चितू नास्तिकू होय. तारुण्याच्या भरात कोणी आंधळा अगर कुबड वाकलेला मनुष्य दिसला तर तो त्यास वेडावून दाखवतो. परंतु पुढे आपली ही अशीच अवस्था अशीच स्थिती होणार आहे असे मनात आणीत नाही. बघा, लहान लहान मुलांना किंवा तरुण मुलांना वयस्कर लोकांची जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची चेष्टा मस्करी करण्याची अतिशय घाणेरडी सवय असते. ते त्यांना वेडावून दाखवतात, त्यांची चेष्टा करतात, ते वाकून कशी चालतात त्याची नक्कल करतात किंवा लंगडं कसं चालतात त्याची नक्कल करतात. पण त्या तारुण्याच्या भरामध्ये त्यांना हे माहिती नसतं की आपल्यावर ही काही वर्षातच ही वेळ येणार आहे, हे त्यांना माहिती नसतं. खरं तर अशा वेळेस आपण आपल्या मुलांना समजून सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीनं ज्येष्ठांची नक्कल करणे चुकीचं आहे. त्यांचा आदर राखला पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे, त्यांना काय हवं नको ते विचारलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे, त्यांची काळजी केली पाहिजे. आणि ही मुलं हे आपल्या कृत्यामधून शिकत असतात. म्हणजे आपण केलं तर ते मुलं ते शिकतात. आपण आपल्या आई वडिलांची सेवा केली की मुलं सुद्धा आपल्या आजी आजोबांची सेवा करतात, आई वडिलांची सेवा करतात. आपण आपल्या आई वडिलांना नमस्कार केला सकाळी उठल्यानंतर की मुलं सुद्धा देवाला नमस्कार करतात, आई वडिलांना नमस्कार करतात, आजी आजोबांना नमस्कार करतात. मुलं संस्कार बघत असतात, कानानं ऐकून शिकत नसतात. संस्कार बघत असतात म्हणजे काय, आपण जे करतो तेच शिकतात मुलं. तुम्ही कितीही त्यांच्या समोर बोलून दाखवा, असं करा तसं करा, नियम वाचून दाखवा, त्याचा काही उपयोग नसतो. पण तुम्ही एक जरी कृती करत असाल, रोज नित्य नैमित्तिक जर एक कृती करत असाल तर ती कृती मुलं हमखास शिकतात. म्हणजे समजा तुम्ही सकाळी उठून पूजा करून आपल्या आई वडिलांना जर नमस्कार करत असाल तर 100% मुलं तुमच्यासारखंच पुढे जाऊन देवाला परमेश्वराला नमस्कार करतात, आई वडिलांना नमस्कार करतात, आजी आजोबांना नमस्कार करतात. तुम्हीच करणार नसाल तर मुलं शिकत नाहीत. तुम्ही करणार नाही, फक्त मुलांना सांगणार जा देवाची पूजा कर, जा आजी आजोबांच्या पाया पड, नाही करत मुलं, करतच नाहीत. तुम्ही स्वतः जर करत असाल तर मुले करतात, अन्यथा होत नाही. त्यामुळे इथे तेच सांगितलेलं आहे की तारुण्याच्या भरात कोणी आंधळा असेल किंवा कोणी कुबड वाकलेला असेल असा मनुष्य दिसला तर त्यास वेडावून दाखवतो, हे अज्ञानाचं लक्षण आहे. आणि तारुण्य हे अज्ञानाचं माहेरघर आहे. मनुष्य जास्तीत जास्त मूर्ख, जास्तीत जास्त अज्ञानी हा तारुण्यात असतो. तुम्ही म्हणाल मग लहानपणी अज्ञान असतं, कारण त्यावेळेस समजच नसते. तारुण्याच्या भरामध्ये सगळं समजत असून सुद्धा वागत नाहीयेत म्हणजे हे अज्ञान झालं, मूर्खपणा झाला. तर त्याला पुढे जाऊन आपली ही स्थिती होणार आहे हे ते जाणत नाहीत. आणि मरणाची खूण जे म्हातारपण ते जरी प्राप्त झाले तरी जो तारुण्याची घमेंड सोडत नाही. काही लोकांना तारुण्याची घमेंड म्हातार झालं तरी त्यांच्यातनं उतरत नाही ती घमेंड. हे सुद्धा अज्ञानाचं लक्षण आहे. म्हणजे म्हातारं झालं तरी गार पाण्याने आंघोळ करणार, वय झालं तरी ज्या गोष्टी करायच्या नाहीत वयाप्रमाणे, काय चढ उतार करायचे असतात, पायऱ्या उतरायच्या नसतात किंवा उंच ठिकाणी जायचं नसतं,
अशा बऱ्याचशा गोष्टीचं बंधन आपल्यावर येत असतं आपल्या तब्येतीच्या प्रमाणात, पण ते मानत नाहीत. तारुण्याचा जोश मनात असल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करत राहतात आणि मग हातपाय मोडतो, घसरून पडतात वगैरे वगैरे होतं गोष्ट. तर त्यामुळे हे सगळं अज्ञानाची लक्षणं आहेत. वाघाचे रानातून एक वेळ चरून बैल नशिबाने सुखरूप घरी परत आला असता वाघ आपल्यास काही करत नाही या विश्वासाने तो ज्याप्रमाणे त्या रानात फिरून चरावयास जातो. बैल चरत चरत रानात निघून गेला, जंगलात निघून गेला, वाघाच्या एरियात निघून गेला आणि तिथून चरून सुखरूप परत आला. तर बैलाला काय वाटतं की वाघ आपल्याला काही करत नाही. बैलाच्या मनातून भीती निघून जाते म्हणून तो परत जंगलामध्ये चरायला जातो. हे अज्ञानाचंच लक्षण आहे. एकदा वाघानं सोडलं ठीक आहे, दुसऱ्यांदा थोडीच तो सोडणार आहे. तो एकदा सोडलं कारण त्याचं पोट भरलं असेल. बघा, प्राणी हे पोट भरलेलं असताना स्वतःचं अन्न साठवून ठेवत नाहीत किंवा आपल्यासाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी असं अन्न किंवा पैसा आपण जसं मनुष्य जसं गोळा करतो तसं ते करत नाहीत. सगळ्यात लोभी आणि सगळ्यात संचयखोर जर कोण असेल तर तो मनुष्य प्राणी आहे. मनुष्य प्राणी आजचं अन्न तर कमवतो, उद्याचं कमवतो, पुढच्या पिढीचंही कमवून ठेवतो आणि पुढच्या पिढ्या आळशी बनवून टाकतो. आयतं मिळलं की पुढची पिढी आळशीच होते, काही काम करत नाही, आळस त्यांच्या मनात भरतो. त्यामुळं त्यांना योग्य जर संधी उपलब्ध आपण करून दिल्या नाहीत तरुण पिढीला तर ती मुलं आळशी बनतात. त्यांना जर आपण त्यांच्यावर जर त्यांची जबाबदारी टाकली नाही तर ते आळशी बनतात. आयता पैसा मिळाल्यानंतर कुणाला काय काय करायची गरजच वाटत नाही. तर हे मनुष्य करतो, प्राणी तसं करत नाहीत. अथवा ज्या घरातील संपत्तीवर सर्प बसला आहे त्यातील ठेवा सर्पदंश न होता एखाद्याने आणला म्हणजे तो संपत्तीवर सर्प बसतो या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. आपण असं बऱ्याचशा वेळेस ऐकतो बघा की जमिनीमध्ये हांडा फोडून ठेवलेला आहे किंवा वडिलोपार्जित धन आहे आणि त्याचं राखण एक नाग करतो आहे. आपण बऱ्याचशा वेळेस आपण हे ऐकतो आणि एखाद्या वेळेस कोणी असं जाऊन तिथली संपत्ती किंवा तो हांडा काढून आणला तर असं कोणी म्हणू नये की संपत्तीवर सर्प बसतो ही गोष्ट खोटी आहे किंवा त्याच्यावर विश्वास ठेवू नये. एकदा झालं ठीक आहे, एकदा बैल जंगलामध्ये चरून आला, जिवंत आला ठीक आहे, नेहमी जिवंत येईल असं सांगता येत नाही. म्हणजेच काय की तारुण्याच्या भरामध्ये तुम्ही या गोष्टी करत असतात, उतावीळपणे वागत असतात, एक्स्ट्रा डेअरिंग करत असतात, ही सगळी अज्ञानाची लक्षणं आहेत. तैसेची अवचटे हे एक दोन्ही वेळाला हे एक रोग एक आहे हे मानिना जो वैर्या निद आली आता द्वंद्वे माझी सरली हे मानी तो सपली मुकला जेवी तैसी आहार निद्रेची उजरी रोग निवांतू जोवरी तव जो न करी व्याधी चिंता आणि स्त्री पुरुषादी मिळे संपत्ती जवळजवळ फळे तेणे रजे डोळे जाती जयाचे सवेची वियोगू पडले विळोनी विपत्ती येईल हे दुःख पुढील देखो ना जो. त्याप्रमाणे या गोष्टी वरचेवर घडून येत नसतात, परंतु तसे करण्यास जीवास धोका आहे असे जो मानत नाही. वरचेवर गोष्टी घडून येतात म्हणजे काय की बैल एकदा जाऊन आला रानातून जिवंत आला म्हणजे नेहमीच येईल असं सांगता येत नाही. वरचेवर या गोष्टी घडतील असं सांगता येत नाही. जीवास धोका नाही असं नाही. आपला वैरी निजला आहे तेव्हा आता त्याचे आपलं वैर संपले असे जर कोण मानित असेल, कोणी मानील
आणि त्याच्या भरोश्यावर जर स्वस्थ बसेल तर तो वैरी जागृत झाल्यावर हा ज्याप्रमाणे आपल्या मुळा बाळांसहित जीवास मुकेल. आपलं एखाद्याशी वैर आहे आणि तो वैरी झोपला आहे म्हणून त्याच्यातलं आपल्यातलं वैर संपलं असं नाही. तो कधी उठून आपल्यावर हल्ला करू शकतो. खरं तर आपलं कुणाशी वैरच असू नये अशा पद्धतीने वागलं पाहिजे. कुणाशी आयुष्यात आपलं वैर होऊ नये या पद्धतीने वागलं पाहिजे. त्याप्रमाणे जोपर्यंत भूक व झोप चांगली लागत नाही व जोपर्यंत रोगराई वगैरे काही झाले नाही तोपर्यंत आपल्या वृद्धापकाली रोग वगैरे जडतील याची जो काळजी बाळगत नाही. बघा, तारुण्यामध्ये काय होतं की सहसा काही रोग होत नसतात. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला वृद्धापकाळी रोग होणार नाहीत. तारुण्यामध्ये अंगात शक्ती असते तोपर्यंतच ती शक्ती जतन करण्यासाठी तुम्हाला काय योगाभ्यास व्यायाम वगैरे करावा लागतो. म्हणजे अंगातली शक्ती ही टिकून राहते. हातापायात ताकद टिकून राहते. हातापायातली स्नायूंची ताकद जर संपली तर शरीराचा लोड हा हाडांवर येतो. वजन हाडांवर येतं आणि मग हाडं घासतात, मग गुडघे दुखतात. त्यामुळे जोपर्यंत शरीर धडधाकट आहे तोपर्यंतच व्यायाम वगैरे करून ते अधिक पुष्ट ताकदवान करणं हे आपल्या हातात असतं. हे जो जाणत नाही तो अज्ञानी आहे. आणि स्त्री पुत्रादी व संपत्ती हे जो जो जास्त मिळू लागतात तो ज्याच्या डोळ्यांवर अधिकाधिक धूर चढून डोळे धुंद होतात. ज्यांना स्त्री पुत्र किंवा संपत्ती यांची वरचेवर प्राप्ती होते, जसजशी प्राप्ती होईल तसतसं त्यांच्या डोळ्यावर अधिकाधिक धूर चढून डोळे धुंद होतात. हे अज्ञानाचं लक्षण आहे. आणि स्त्री पुत्राधिकांचा वियोग एका क्षणात होईल व एका क्षणात संपत्ती जाऊन विपत्ती येईल. हे पुढील दुःख जो पाहत नाही. पुढे काय होणार काय सांगता येत नाही. आता संपत्ती आहे ठीक आहे, आता आपल्यावर कुटुंब आहे, मुलं आहेत, आपली बायको आहे, पण कधी काय होईल सांगता येत नाही. कधी पुत्रवियोग होईल सांगता येत नाही. कधी आपली स्त्री आपल्याला सोडून जाईल सांगता येत नाही. कधी आपल्यावर जवळ जी संपत्ती आहे तिचा कधी नाश होईल, कधी चोर पळवून नेईल, कधी त्याचं काय होईल सांगता येत नाही. म्हणजे हे जो जाणतो तो ज्ञानी, जो जाणत नाही तो अज्ञानी. तो अज्ञान गा पांडवा आणि तोही तोच जाणावा जो इंद्रिये अव्हासवा चारी एथ वयसेचे नि उवाये संपत्तीचे नि सावाये सेव्या सेवे जाये सरकटी तू न करावे ते करी असंभाव्य मनी धरी चिंतून येते विचारी जयाची मती रिघे जेथ न रिघावे मागे जे न घावे स्पर्शे जेथ न लागावे अंगमन न जाये तेथ जाये न पहावे ते जो पाहे न खावे ते खावे तेवीची तोषे. ज्याप्रमाणे या गोष्टीवर तो अज्ञानी होय असे जो करतो काय की स्त्री आणि पुत्राचा वियोग कधी होणार आहे किंवा संपत्ती कधी जाणार हे विपत्ती येईल हे पुढील दुःख जो पाहत नाही तो अज्ञानी आहे. आणि अर्जुना, जो या मृत्यूलोकी इंद्रियांना स्वस्थ चरू देतो म्हणजे इंद्रिय सांगतील तसं वागतो, इंद्रियांना स्वातंत्र्य देतो, इंद्रिय वैराग्य पाळत नाही, इंद्रियांवर कोणताही अंकुश ठेवत नाही किंवा जे इंद्रियांना स्वैर वर्तन करू देतात तोही केवळ अज्ञान स्वरूपच समजावा. इंद्रियांना
स्वैर वर्तन करू देतो म्हणजे काय, जे खायला वाटेल ते खातो. डॉक्टरांनी सांगितलं असतं की तुम्हाला शुगर आहे बरं का, गोड खायचं नाही, तरी हा खातो. काय होतं त्याला, काय होतं त्याला, थोडा एक पेढा खाला तर काय होतं, असं म्हणून खातो. हे अज्ञानाचं लक्षण आहे. तसेच जे बघायचं नाही ते बघतो, जे ऐकायचं नाही ते ऐकतो. हे सगळं हे इंद्रियांच्या आहारी गेलेला असतो तो. हे सुद्धा अज्ञानाचं स्वरूप आहे असे समजा, असं भगवंत म्हणतात. जो तारुण्याच्या भरात संपत्तीच्या सेव्यासेव्य वस्तूंचा विचार न करता सरसकट त्याचा उपभोग घेतो. काय गोष्टी करायच्या आणि काय गोष्टी करायच्या नाहीत याचं तारतम्य ज्याला नसतं तो अज्ञानी. जी गोष्ट करू नये ती ती करतो. असंभाव्य गोष्टीचा हाव धरतो. असंभाव्य गोष्टी म्हणजे काय, जे आपल्याला शक्य होणार नाही अशा गोष्टींची तो हाव धरतो. माणसाचे काही लिमिट्स आहेत, त्याच्या लिमिटाचा तो विचार करत नाही, कारण तारुण्याचा भरात असतो. आणि ज्या गोष्टीबद्दल विचार करू नये अशा गोष्टी नेहमी मनात आणतो. जेथे प्रवेश करू नये तेथे शिरकाव करतो. जी वस्तू घेऊ नये ती मागतो. आणि ज्या गोष्टी मनात सुद्धा आणू नये किंवा ज्यास स्पर्श सुद्धा करू नये त्या करतो. कसा संस्कार केलाय बघा ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या श्रोत्यांवर. हे सगळं वाचल्यानंतर कोणी आड मार्गाला जाईल का, कोणी वाईट कर्म करतील का? बघा काय सांगितले, नीट लक्षात घ्या. जेथे प्रवेश करू नये तेथे शिरकाव करतो, हे अज्ञानाचं लक्षण आहे. आता जेथे प्रवेश करू नये अशा कुठल्या गोष्टी आहेत, जुगाराचा अड्डा, तिथं कधीही त्याच्या बाहेर सुद्धा फिरकायचं नसतं आपण. किंवा जे घाण पेय मिळण्याची दुकान असतात त्या दुकानाची पायरी आपण चढायची नसते कधी. किंवा ज्या हॉटेलमध्ये म्हणजे ज्यात बिअर बार असं लिहिलेलं असतं अशाची पायरी सुद्धा आपण चढायची नसते कधी. त्या पायरीवर सुद्धा कधी जायचं नाही. लोक म्हणतील तुम्ही या नुसतं बसा आमच्या शेजारी, तुम्ही घेऊ नका आम्ही घेतो. त्यावेळेस हात जोडून त्यांना नमस्कार करायचा आणि त्यांना अगदी विनयशीलपणे सांगायचं की मी ही पायरी सुद्धा चढत नाही, आमच्यात हे चालत नाही, आम्ही वारकरी संप्रदायातले आहोत, आमच्यात हे चालत नाही असं सांगून मोकळं व्हायचं. स्पष्ट बोलायचं अशा वेळेस, स्पष्टपणे त्या गोष्टीला नकार, स्पष्टपणे आणि विनयशीलपणे जर तुम्ही नकार दिला तर तुमच्या विषयी त्यांच्या मनात राग उत्पन्न होणार नाही, उलट तुमच्या विषयी त्यांच्या मनात आदरच उत्पन्न होईल. त्यामुळे इथे सुद्धा माज करायचं नाही, मी घेत नाही म्हणजे मी किती शहाणा त्याचा अहंकार बाळगायचा नाही. अगदी विनयशीलतेने सांगायचं की नाही आमच्यात हे चालत नाही, आम्ही ही पायरी सुद्धा चढत नाही. म्हणजे काय ते जे सांगितले की जेथे प्रवेश करू नये तेथे शिरकाव करतो, हे अज्ञानाचं लक्षण आहे. अजून काय, जी वस्तू घेऊ नये ती मागतो. अशा कितीतरी गोष्टी असतात, कितीतरी वस्तू असतात की ज्या निषिद्ध असतात, अशा त्या गोष्टी मागतो. आणि ज्या गोष्टी मनात सुद्धा आणू नये किंवा ज्याचा स्पर्श सुद्धा करू नये त्या करतो. आता स्पर्श न करायच्या गोष्टी कुठल्या, तर ज्याचं आपण नाव घेत नाही असं जे पेय असतात, जे पिल्यानंतर नशा येते, त्या गोष्टींना स्पर्श सुद्धा करायचा नसतो. त्याच्या आसपास 10 फूट सुद्धा फिरकायचं नसतं आपण. आपल्या घरात कधीही अशी वस्तू येईल तर आपलं घर बाटेल असं समजायचं असतं. यात कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, जुगार येतो. नंतर ज्याचं आपण नाव घेत नाही, जे प्यायच्या गोष्टी असतात, ज्यानं नशा येते त्या गोष्टी येतात. ज्या ओढल्यानंतर त्यातून धूर निघतो अशा गोष्टी येतात. अशा गोष्टी आपल्या घरात आल्या की समजायचं घर बाटलं. मग असं पै पाहुणा जरी असला, मित्र जरी असला तर त्याला अगदी विनयशीलपणे नमस्कार करायचा आणि त्याला बाहेरच थांबवायचं घराच्या बाहेर, की ह्या घराच्या आत कृपया येऊ नका, आमच्या घरात हे चालत नाही.
स्पष्टपणे सांगायचं, काही बिघडत नाही. नातं तुटलं तुटलं, मैत्री तुटली तुटली, पण ती घाण आपल्या घरात घ्यायची नाही. कोणी जर असं काय घेऊन किंवा हातात हातात ते ओढायच्या गोष्टी आहेत आणि ते घेऊन घरात यायला लागला, नमस्कार करायचं, बाबा बाहेर थांब म्हणायचं, मी बाहेर येतो, काय काम आहे, आपण बाहेरून बोलूयात, आमच्या घरात हे चालत नाही, आमच्या घरात देवाचं स्थान आहे, आमच्या घरात ज्ञानेश्वरी वाचली जाते, तिथे हे चालत नाही, असं अगदी विनम्रपणे सांगायचं आणि त्याला बाहेर आपल्या घरात घ्यायचं नाही, कोणीही असू देत. हे पथ्य पाळली तर पुढची पिढी नीट राहणार आहे, नाहीतर पुढच्या पिढीला एवढी प्रलोभन आहेत, एवढे सापळे आहेत, एवढे जाळे आहेत, त्यात कशात अडकेल सांगता येत नाही पुढची पिढी. त्यामुळं तुमचा पाया मजबूत पाहिजे, तुमची विचाराची बैठक अतिशय मजबूत पाहिजे, तर मुलांची विचाराची बैठक नीट होईल, तर मुलांच्या मनात या संदर्भात तिरस्कार निर्माण होईल आणि तरच मुलं या जाळ्यातून, या सापळ्यातून अडकायचं राहतील, नाहीतर 100% अडकणार. तुमच्या डोळ्यानं तुम्हाला दुःख बघायला लागणार. सगळ्यात वाईट दुःख कुठलं तर आपला मुलगा वाईट मार्गाला लागलेलं बघणं, हे सगळ्यात वाईट दुःख असतं. त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपण याला त्याच वेळेस का अडवलं नाही, आपण त्याच वेळेस का सांगितलं नाही की ह्या घरात हे चालत नाही, आपण त्याच वेळेस का त्याला अडवलेलं नाही की ह्या गोष्टी करायच्या नसतात, आपल्या घरात चालत नाहीत. तर कृपया जे कोणी अशा गोष्टी करत असतील त्यांनी करू नये. मी असं म्हणणार नाही की मुलांसमोर करू नका, ती सुद्धा फसवणूकच झाली. मुलांच्या अपरोक्ष करणं, मुलांच्या डोळ्यात देखत करायचं नाही, इतर वेळेस काय ज्या गोष्टी घ्यायच्या नाही ते घ्यायच्या, जे ओढायचं नाही ते ओढायचं, ओठांखाली काहीतरी घाण ठेवायची किंवा ते पुढे येते ते खायचं, अशा गोष्टी कधी करते कोण करत असेल तर लगेच सोडून द्या. असं समजा की हे ज्ञानेश्वर माऊलींचा आदेश आहे, असं समजा की भगवान श्रीकृष्णाने आपल्याला सांगितलेलं आहे, असं समजा हे लगेच आत्ता या क्षणाला सोडून द्या. बघा तुमचं घर भरभराटास येतं का नाही, बघा तुमच्या घरात सुख शांती लाभते का नाही, बघा तुमची पुढची पिढी तुमच्याही पेक्षा चांगली होती का नाही. तुम्हाला काही कारणानं मित्रांच्या नादानं काही कुठल्याही कारणानं जर असे काही वाईट सवयी लागल्या असेल तर त्वरित सोडून द्या, लगेच सोडून द्या. आत्ताच प्रण करा की इथून पुढे मी त्या गोष्टींना हात लावणार नाही, नवे नवे अशा लोकांशी मी बोलणारही नाही, त्यांच्या संगतीच जाणणार नाही, पार्टी बिर्टी तर लांबच राहिली, हे मी कधीही करणार नाही. आत्ताच या क्षणाला तुम्ही प्रण घ्या, शपथ घ्या आणि ते लगेच सोडून द्या. बघा तुमची पुढची पिढी अतिशय चांगली निपजणार मग, आणि ती फक्त पुढची पिढी नाही, पुढची तुमची अख्खी वंशावळ चांगली निघेल. पुढची तुमची अख्खी वंशावळ ही सद्मार्गाला लागेल जर तुम्ही आत्ताच हे सगळ्या गोष्टी सोडल्या तर. तुम्ही जर घरात ते घाण गोष्टी पिऊन येत असाल, घाण गोष्टी ओढत असाल, जे चघळू नये ते चघळत असाल, खाऊ नये ते खात असाल, ओठांखाली जे ठेवायचं असतं घाण चिमूट ते ठेवत असाल, तर मुलंही तेच करणार आहेत. असं जर करत असाल तर त्वरित सोडून द्या, आत्ताच सोडून द्या. मनोमनी डोळे झाका, भगवंताचं स्मरण करा, ज्ञानेश्वर माऊलीची मूर्ती डोळ्यासमोर आणा, श्रीकृष्णाचे स्मरण करा, श्रीकृष्णाची मूर्ती डोळ्यासमोर आणा आणि आत्ता प्रण करा की मी सोडून देत आहे. बघा सुटतं का नाही ते, बघा सुटणार ते. इथेही तेच सांगितलेलं आहे की ज्या गोष्टी मनात सुद्धा आणू नये किंवा ज्यांना स्पर्शही करू नये त्या तो करतो, हे अज्ञानाचं लक्षण आहे. आपण ही अज्ञानाची लक्षणं चालू केल्यापासून म्हणतो स्वतःला आरशात बघा, किती अज्ञानाची लक्षणं आहेत आपल्यामध्ये, किती मूर्खपणाची लक्षणं आहेत. त्यातलं हे प्रमुख लक्षण आहे की ज्या गोष्टी करायच्या नाही ते आपण करतो, ज्याला स्पर्श करायचं नाही ते करतो, जे बघायचं नाही ते बघतो, जे खायचं नाही ते खातो. ही सगळी अज्ञानाची लक्षणं आहेत. जेथे जाऊ नये तेथे जातो, पाहू नये ते पाहतो, खाऊ नये ते खातो आणि याप्रमाणे वर्ज्य केलेल्या गोष्टी केल्यानेच ज्याला संतोष होतो
तो अज्ञानी. म्हणजे काय की स्वतःला काही बंधनं घातली पाहिजेत. वाईट गोष्टी कधीही आपल्या हातून घडता कामा नाहीये. वाईट गोष्टी कधी आपण बघता कामा नाहीये. वाईट गोष्टी कधी खाता कामा नाहीये. वाईट गोष्टीला आपला स्पर्शही होईल, स्पर्श सुद्धा होऊ नये. नवे नवे आपल्या तोंडून सुद्धा त्या गोष्टींचा उच्चार होऊ नये, इथपर्यंत आपण ते पाळावं. ना धरावे तो संगू, ना लागावे तेथ लागू. नाचरावा तो मार्गो, आचरे जो. नायकावे ते ऐकावे, ते ऐके. न बोलावे ते बके, परी दोष होतील हे न देखे. प्रवर्तता आगामानासी रुचावे, हेतुलेनी कृत्याकृत्य नाठवे. जो करणे याचे निनावे, भलतेची करी. परी पाप मज होईल, का नरक यातना येईल. हे काहीची पुढील देखेना जो. तयाचेनी अंग लगे, जगी अज्ञान दाट दाटुगे. जे सज्ञानाही संगे, झोंबे सके. ज्यांची संगत धरू नये त्यांची संगत धरतो. आता संगत कोणाची धरायची नाही आपल्याला लहानपणापासून आपल्याला आई वडील सांगतात बघा. तू त्या पोरात खेळू नको बर का, तू त्याची मैत्री सोडून दे बर का. आपल्याला आई वडील त्यावेळेस आपल्याला सावध करत असतात. आई वडिलांना समजत असतं की हा मुलगा वात्रट आहे, आगाव आहे, अतिधाडसी आहे. आई वडिलांना समजत असतं त्याच्यावर संस्कार चांगले नाही आहेत. आई वडील आपल्याला सावध करत असतात की त्याची संगत धरू नकोस. हेच तर संस्कार असतात ना. आणि तरी सुद्धा आपण त्याची संगत धरतो, हे अज्ञानाचं लक्षण आहे. ज्या ठिकाणी संबंध असू नये त्या ठिकाणी संबंध ठेवतो. बघा असं म्हणतात की पोलिसाशी, गुंडाशी आणि राजकारण्यांशी मैत्रीही चांगली नाही आणि दुश्मनी चांगली नाहीये. म्हणजे त्यांच्याशी कुठलाही संबंधच ठेवू नये. हे एक म्हण आहे. काही लोक चांगली असतात असं नाहीये. यातलीच या 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 पोलिसातली काही लोक अतिशय चांगली असतात. राजकारणातली लोक चांगली असू शकतात. तसेच गुंड, आता गुंड कुठल्या पद्धतीनं कुठल्या कोणाच्या बदला घेण्यासाठी बनलाय काय माहिती. सुरुवातीला तो चांगलाही असू शकतो काय माहिती. पण एक ही अशी म्हण आहे की या लोकांचं संगत चांगली नाही. या लोकांची मैत्री पण वाईट आणि दुश्मनीही वाईट. तर इथे ते सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी संबंध असू नये त्या ठिकाणी संबंध ठेवतो आणि ज्या मार्गाने ते आचरण करू नये तो मार्ग आचरतो. जिकडे जायचं नाही तिकडे नेमकं जाणार. हे तारुण्याच्या भरात लक्षात येत नसतं. मुलं करून जातात ह्या अशा गोष्टी. जे करू नये ते करायचं, जो मार्ग आचरू नये ते आचरायचा, जे ऐकू नये ते ऐकायचं, जे बोलू नये ते बडबडायचं. परंतु या गोष्टी केल्याने आपल्या हातून दोष घडतील असे तो मानतही नाही. मनातही येत नाही त्यांच्या मनात काय येईल. ही अज्ञानाची लक्षणं आहेत. हे त्यांना कोणतरी सांगितलं पाहिजे ना की तू जे करतोय हे चुकीचं आहे. हे त्याला कोणी सांगितलं तर समजेल त्याला. आतापर्यंत जी आपण अज्ञानाची लक्षणं ऐकली यातली किती लक्षणं आपल्याला माहिती होती, भरपूर माहिती होती. आपल्यात ती आहेत. पण ही अज्ञानाची लक्षणं आहेत हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण ते सोडत नाही. जसं पाठीमागच्याच ओव्यांमध्ये आलेलं आहे की जी गोष्ट खाऊ नये ते आपण खातो, जे बघू नये ते बघतो, ज्याला स्पर्श करू नये ते करतो. जे व्यसनाच्या संदर्भात आपण सांगितलेलं आहे ते लोक आतापर्यंत काही लोक करत असतील.
त्यांना ती सवय लागली असेल, पण हे अज्ञानाचं लक्षण आहे, वाईट आहे, हा दोष आहे, हे पाप आहे, हे तोपर्यंत त्यांना माहिती नसतं. आई वडिलांनी डोकं आपटून सोडून दिलेलं असतं. ठीक आहे बाबा, आता तुझ्या तुझ्या कर्मानं तू जग आणि कर्मानं मर असं म्हणून सोडून देतात. पण आता ही ज्ञानेश्वरी ऐकत असताना, वाचत असताना हे जर तुमच्या लक्षात आलं असेल की हे अज्ञानाचं लक्षण आहे, वाईट आहे, दोष आहे, पाप आहे, आपल्या मोक्ष मार्गातला अडथळा आहे, भगवंताने तुमच्यामधला हा प्रमुख अडथळा आहे, हे जर तुम्हाला पटत असेल तर त्या गोष्टी लगेच सोडून द्यायच्या. त्याच क्षणी विचार करत बसायचं नाही की उद्या बघू, आजच्या दिवस घेतो आणि उद्यापासून सोडतो. उद्या कधीही उगवत नसतो. आत्ताच या क्षणी प्रण करायचं आणि सोडून द्यायचं. संपलं. परत त्याच्याकडे बघायचं नाही, त्याचा वास घ्यायचा नाही, त्या दृष्टी करत त्याच्यात मनात तोंडात सुद्धा ती गोष्ट आणायची नाही. उच्चार सुद्धा करायचा नाही, आपली जीभ सुद्धा बाटवायची नाही. त्या गोष्टीचा उच्चार करून आपली जीभ सुद्धा बाटवायची नाही. एवढं जर प्रण पाळले तर त्या गोष्टी आपल्याकडून सुटतात. जशी सवय लागली तशी सुटून पण जाते. काय अवघड आहे त्यात? मनानं ठरवलं की सगळं होतं. आणि तुम्ही जर अशा चांगल्या गोष्टी ठरवत असाल तर भगवान श्रीकृष्ण तुमच्या पाठीशी आहेत, लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर माऊली तुम्हाला स्वतः हातात दिवा धरून मार्ग दाखवत आहेत. त्यामुळं तुम्ही बिनधास्त सोडून द्या, भगवंतावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, तुम्हाला काही अडचण येणार नाही. 2-3 दिवस तुम्हाला आठवण फार येईल, थोडंसं अनइझी वाटेल, पण नंतर त्याहीपेक्षा सुख आहे. जे घेऊन तुम्हाला सुख वाटत नसेल त्याहीपेक्षा जास्त सुख पुढं आहे, न घेता. आपल्या मनात येईल व आपल्या सुखावर होईल तीच गोष्ट करण्याकडे लक्ष असल्यामुळे जो बरी वाईट गोष्टी करण्याकडे मुळीच विचार करत नाही. असे लोक जे मनात येईल ते करतात. त्यांच्या मनात सुद्धा विचार येत नाही की काय होईल काय नाही, त्याचे परिणाम काय होतील, आणि त्यामुळे भलत्याच गोष्टीचे आचरण करतो. अशी लोक काही भलत्याच गोष्टीचे आचरण करू शकतात. परंतु आपल्या हातून पाप घडेल किंवा आपापल्या नरक यातना किंवा आपल्याला नरक यातना सोसाव्या लागतील या पुढील गोष्टींचा जो विचार करत नाही आणि धर्मभ्रष्टाच्या संगतीने सर्व जगास अतिशय अज्ञान पसरते आणि ते इतके वाढते की ज्ञानासही ते आपल्या बळाने मागे हटवू शकते. म्हणजे हा जो हे जे अज्ञान आहे, हे जे अज्ञानाचे लक्षण आहे, हे काय फक्त तुमच्या पुरतं मर्यादित राहत नाही. तुम्ही जे अज्ञानानं वागत आहात हे तुमच्या पुरतं मर्यादित राहत नाही. त्याचे परिणाम काय आहेत बघा, ते सांगितलेलं आहे की जो पुढील गोष्टी जो विचार करीत नाही, ज्या धर्मभ्रष्टाच्या संगतीने सर्व जगात अतिशय अज्ञान पसरवते, अशा गोष्टींना तुम्ही स्वतःच अज्ञान राहत असताना तुमच्यामुळं या जगामध्ये अज्ञान पसरते. अजून काय होतं, ते इतके वाढते की ज्ञानासही ते आपल्या बळाने मागे हटवू शकते, एवढं ते अज्ञान वाढतं. त्यामुळे तुमच्याकडूनच असे अज्ञान होऊ नये, मूर्खपणा होऊ नये, याची आपण काळजी करायची आहे. तर आज आपण इथेच थांबवत आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. ज्यांनी आत्ताच वाईट गोष्टी सोडून द्यायचा प्रण केलेला आहे त्यांनी परत मनोभावी प्रार्थना करायची आहे आणि मनात प्रण करायचा आहे की आपण आयुष्यात परत त्या गोष्टी करणार नाही. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.